जिल्ह्यातले अवैध धंदे बंद झाले पाहिजे, महिलांना शौचालयाची प्रसाधनगृहाची व्यवस्था करावी, यासह प्रमुख आमचा मुद्दा असा आहे की जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनासाठी आमरण उपोषणासाठीची जागा अलॉट करून देण्यात यावी। ही जी जागा आहे या ठिकाणी उपोषणकर्त्यांना कोणतीही सुविधा नाही, या ठिकाणी उपोषणकर्त्यांना पिण्याचे पाणी नाही, शौचालय नाही, त्यांच्यावर वेळप्रसंगी हल्ला झाल्यास कोणतीही सुरक्षा या ठिकाणी नाही। म्हणून शहरवासियांच्या तर्फे बुलढाणा शहरातल्या आंदोलनकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागा अलॉट करून देण्यात यावी, मोजून देण्यात यावी, त्याची नियमावली मेमोरंडम बनवण्यात यावं। यासह जर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असेल म्हणून तिथलं जर आंदोलनकर्त्यांना इकडे बसवत असाल तर शहरात खुलेआमपणे अवैध धंदे वरलीचे दुकानं सुरू आहे, त्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत नाही का, ते का बंद केल्या जात नाही। यासह जिल्ह्यातील 11 ज्वलंत समस्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केली। शासन प्रशासनाने 48 तासात त्याची दखल घ्यावी, अन्यथा याच्यानंतर आम्ही आंदोलन तीव्र करू, हा इशारा आम्ही या उपोषणाच्या माध्यमातून शासनाला प्रशासनाला देत आहोत।